B.Ed CETच्या मानसिक क्षमता चाचणी या भागासाठी हे आपलं 18वं लेक्चर आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण दिशा तर्कशक्तीवर आधारित चाचणी 9व्या चॅप्टरचे आपण काही टाईप्स बघितले होते. आता या लेक्चरमध्ये आपण जे उरलेले टाईप्स आणि जे मिक्स्ड एक्झाम्पल आहे ते बघणार आहोत. सुरू करूया मग पुढच्या प्रश्नांपासून. पुढचा प्रश्न बघा आता. अप्सरा ही एका कार्यालयात काम करते. ठीक आहे. तिचे कार्यालय तिच्या घरापासून 6 किलोमीटर अंतरावर पूर्वेला आहे. घरापासून 6 किलोमीटर अंतर पूर्वेला. सपोज इथं जर तिचं घर आहे म्हणजे काय 6 किलोमीटर पूर्वेला गेलं तर काय तिचं काय कार्यालय इथं फक्त का लिहितं मी. रोज हे अंतर ती दुचाकीने जाते. ठीक आहे. पण एके दिवशी रास्ता रोकोमुळे हा रस्ता बंद होता म्हणून तिला दुसऱ्या रस्त्याने जावे लागले. ती घरापासून निघून रोजच्या रस्त्याने 2 किलोमीटरपर्यंत गेली. बरं ठीक आहे. आता किती जाते ती? फक्त 2 किलोमीटर जाणार आहे. म्हणजे सपोज ती इथपर्यंत गेली, 2 किलोमीटर गेली असं समजा इथपर्यंत. ठीक आहे. 2 किलोमीटरपर्यंत गेली. नंतर आग्नेय दिशेला वळून. आता आग्नेय म्हणजे काय? इथं राहते दक्षिण आणि इथे राहते आग्नेय. ठीक आहे. म्हणजे आग्नेय म्हणजे या दिशेला. ओके. म्हणजे या दिशेला किती गेली ती? 2 किलोमीटर आली. आणि काय आग्नेय दिशेला किती? 5 किलोमीटरपर्यंत गेली. म्हणजे या दिशेला गेली 5 किलोमीटर. इथून उत्तरेकडे 3 किलोमीटर गेली. ठीक आहे. इथून काय उत्तरेकडे 3 किलोमीटर गेली. परत 3 किलोमीटर गेल्यास कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचली. आणि 3 किलोमीटर जाऊन काय ती डायरेक्ट कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचली असं दिलं आहे. तर मग प्रश्न काय विचारला याच्यावर बघा. तर तिला घर ते कार्यालयापर्यंत किती वेळा रस्ता बदलावा लागला? मग किती वेळा रस्ता बदलला आहे तिने बघा. हे बघा इथे काय इथून ती आली आणि काय इथून काय आग्नेय दिशेला वळली. म्हणजे एकदा बदलला तिने. नंतर इथून परत काय वरती गेली म्हणजे दुसऱ्या वेळा बदलला. म्हणजे 2 वेळा रस्ता बदलला आहे. म्हणजे दोनदा हे काय आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. 2 वेळा रस्ता बदलला तिने. आता त्याच्यावरच डिपेंड काय हा प्रश्न आहे पुढचा बघा. तिला रोजच्या अंतरापेक्षा किती अंतर जास्त जावे लागले? रोजच्या अंतरापेक्षा किती अंतर जास्त जावे लागले? रोज किती 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 जायची ती? हे बघा हे टोटल किती होतं? 6 किलोमीटर होतं बरोबर. 6 किलोमीटर जायची ती. आणि आता हे अंतर किती झालं बरं टोटल? 2 आणि 5 हे झालं 7. 7 आणि हे 3. 7 आणि 3 किती? 10 किलोमीटर. म्हणजे 10 किलोमीटर गेली ती आता. म्हणजे किती? 10मधून 6 गेलं तर किती? 4 किलोमीटर उरतं. म्हणजे 4 किलोमीटर जास्त गेली ती. म्हणजे 4 किलोमीटर हे काय आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 15 ते 16 खालील माहितीवर आधारित आहे. काय दिले बघा. राधिका, सारिका व नमिषा एका ठिकाणाहून 3 वेगवेगळ्या दिशांना निघाल्या. सपोज हे ते ठिकाण आहे आणि त्या काही इथून 3 वेगवेगळ्या दिशांना निघाल्या. काही अंतर गेल्यावर सर्व थांबले. तेव्हा राधिका ही पूर्वेला होती. म्हणजे राधिका ही पूर्वेला होती असं दिलं. म्हणजे काय राधिका पूर्वेला. राधिका ही काय पूर्वेला. पूर्व दिशा इकडे त्याच्यामुळे इकडे घेतलं आपण. ठीक आहे. तिच्या डाव्या हाताकडील. आता राधिका जर पूर्वेला गेली म्हणजे ती अशी उभी. तिच्या डाव्या हाताकडील दिशा म्हणजे सारिकाच्या मार्गाची दिशा होती. मग तिचा डावा हात ती जर इकडे बघती तर काय तिचा डावा हात म्हणजे इकडे राहील. मग तिच्या डावा हाताला काय सारिकाच्या मार्गाची दिशा म्हणजे सारिकाच्या मार्गाची दिशा इकडे राहील. सारिका. ठीक आहे. सारिकाच्या दिशेच्या विरुद्ध मार्गाची दिशा नमिषाची होती आणि सारिकाच्या विरुद्ध काय नमिषाची दिशा आहे असं दिलंय. ठीक आहे. तर मग याच्यावर प्रश्न काय विचारलाय बघा खाली. सारिका कोणत्या दिशेला चालली होती? आता हे झालं मूळ ठिकाण. इथून काय सारिका वरती गेली. वरती म्हणजेच काय उत्तरेला गेली. मग उत्तरेला हे आपलं योग्य उत्तर आहे याच्यासाठी. आता याच्यावरच डिपेंड हे जे काढलंय आपण याच्यावरच डिपेंड पुढचा प्रश्न आहे तो बघूया आता. हे बघा काय विचारलं यात बघा. नमिषाची चालण्याची दिशा कोणती? नमिषा बघा इकडे खाली. मूळ ठिकाण कुठं होतं मूळ ठिकाण? वरती. आणि ती काय खाली आली म्हणजेच काय दक्षिणेला. म्हणजे दक्षिण हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा आता याच्यात. प्रश्न क्रमांक 19 ते 21. आता हे सर्व हे जे 3 प्रश्न आहे ते काय याच्यावर डिपेंड आहे. मग बघूया आता हे सॉल्व करून. अ व ब एकमेकांच्या विरुद्ध दिशांनी निघाली. ठीक आहे. विरुद्ध दिशा कोणती? आता ही या बाजूला राहू शकतं किंवा या बाजूला किंवा असं पण राहू शकतं. ठीक आहे. पुढं काय दिलं त्याच्याबरोबर बघूया. 4 किलोमीटर गेल्यावर थांबला व उलट फिरून 2 किलोमीटर आला. हा 3 किलोमीटर गेल्यावर थांबला व उलट फिरून 5 किलोमीटर. ठीक आहे. दिशा तर दिलेली नाही. मग डिरेक्टली काहीतरी मानून आपण काढूया. व ब एकमेकांच्या विरुद्ध दिशेने निघाले. म्हणजे इकडं जर निघाला आहे. सपोज इथं पॉईंट होता इकडे निघाला आणि काय इकडे निघाला. ठीक आहे. 4 किलोमीटर गेल्यावर थांबला. काय इकडे आला 4 किलोमीटर. या मूळ पॉईंटपासून काय 4 किलोमीटर आला. 4 किलोमीटर आला आणि काय उलट फिरून 2 किलोमीटर आला. परत फिरला आणि काय 2 किलोमीटर गेला. म्हणजे इकडे 2 किलोमीटर उरलं मूळ पॉईंटला जायला त्याला परत. हा 3 किलोमीटर गेल्यावर थांबला. काय टोटल गेला तो 3 किलोमीटर. 3 किलोमीटर गेल्यावर थांबला. उलट फिरून 5 किलोमीटर आला आणि तो परत आला. आता परत आला त्याच्यासाठी आपण वेगळा कलर घेऊया.
परत आला किती 5 किलोमीटर. 3 गेला होता आणि 5 आला. आता हे जर 3 हे बघा इथपर्यंत 3 आपण झाले आणि 5 कधी होईल याच्यामध्ये तर 2 ॲड केलं तर म्हणजे तो काय 2 पूर्ण जिथं उभा आहे आता. कारण तो काय काय झाला 4 किलोमीटर इकडं आला 2 किलोमीटर परत गेला म्हणजे तो इथं आला होता. आणि आता ब पण काय 5 किलोमीटर परत आला तिकडून म्हणजे तो पण इथंच उभा आहे. दोन्ही काय एकाच ठिकाणावर आले. याच्यामधून आता याच्यावरून काय प्रश्न विचारले ते बघूया मग आता पुढचे. हे बघा त्याच्यावर आता पहिला प्रश्न विचारला आहे व ब एकमेकांपासून किती अंतर दूर आहेत. किती अंतर आहे ती एक्झॅक्टली एकमेकाच्या जवळ आहे म्हणजेच ब 0 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया त्याच्यावरच डिपेंड. मूळ ठिकाणाहून किती अंतरावर आहे. आता मूळ ठिकाण आहे बघा. मूळ ठिकाण होतं इथे आणि कुठं उभा आहे इथे. कारण तो परत 4 किलोमीटर जाऊन 2 किलोमीटर परत आला म्हणजे तो मूळ ठिकाणून किती 2 किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे 2 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. आता हा पण प्रश्न त्याच्यावरच डिपेंड आहे. बघूया मग काय विचारले. मूळ ठिकाणाहून ब किती अंतरावर आहे. आता ब किती अंतरावर आहे बघा. ब हे बघा इथं होतं मूळ ठिकाण आणि इथं ब काय इकडं 3 किलोमीटर जाऊन 5 किलोमीटर परत आला आहे म्हणजे तो पण इथंच उभा आहे म्हणजे तो पण किती 2 किलोमीटर अंतरावर आहे. मग त्याच्यामुळे काय 2 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया आता. प्रश्न क्रमांक 25 ते 27 25 26 आणि 27 हे 3 प्रश्न काय याच्यावरच डिपेंड आहे. सोबत एक आकृती दिली आहे त्यात दाखवल्याप्रमाणे रमेश हा बाणाच्या दिशेने पासून ब पर्यंत चालत गेला तर. बरं या आकृतीवर सर्व प्रश्न डिपेंड आहे. मग ही आकृती पुढे कॅरी करूया फक्त प्रश्नांकडे. बघा यावर पहिला प्रश्न काय आहे बघा 25 नंबरचा. ब पर्यंत पोहोचेपर्यंत रमेश किती वेळा उजवीकडे वळाला. उजवीकडे किती वेळा वळाला असं विचारलं आहे. मग बघूया लगेच याच्यामध्ये. हे बघा इथून तो इकडे आला आहे म्हणजे त्याचं तोंड इकडे होतं इकडून तर डावीकडे वळाला आहे तो. हे बघा इथं पोहोचला आणि काय तो खाली वळाला म्हणजेच काय उजवीकडे. हे झालं 1. नंतर इथून बघा इथपर्यंत पोहोचला आणि उजवीकडे वळाला कारण तो खाली बघत होता म्हणजे काय उजवीकडे आला. हे झालं दुसरा पॉईंट. इथं डावीकडे वळाला आहे हा नाही येणार. इथं पण डावीकडे वळाला हा नाही येणार. इथं पण डावीकडे वळाला हा पण नाही येणार. हे बघा इथे उजवीकडे वळाला बघा. इथे काय वरती जात होता उजवीकडे वळाला हा झाला तिसरा पॉईंट. नंतर इथे पण उजवीकडे वळाला असा जात होता इथून उजवीकडे वळाला हा झाला 4था पॉईंट. इथं डावीकडे वळाला आहे इथं परत उजवीकडे वळाला बघा हा झाला 5वा पॉईंट. इथं पुन्हा उजवीकडे वळाला बघा. ठीक आहे हा झाला 6वा पॉईंट. इथं पुन्हा उजवीकडे वळाला आहे इथं असं जात होता उजवीकडे वळाला 7वा पॉईंट. बरोबर 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 7 वेळा उजवीकडे वळाला आहे म्हणून 7 वेळा हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा 26 नंबरचा काय विचारलं आहे. ब पर्यंत पोहोचेपर्यंत रमेश किती वेळा उजवीकडे वळाला. आता जर किती डावीकडे वळाला असं विचारलं. मागचं कोणतं होतं उजवीकडे किती वेळा वळाला असं विचारलं होतं. म्हणजे हे उजवीकडे वळाला ते वाले जर सोडले तर कोणाचे उरणार आहे मग डावीकडे वळाला ते उरणार आहे बरोबर. म्हणजे डावीकडे वळाला ते बघूया आता किती आहे मग. हे उजवीकडे वळाले ते वाले सोडून द्यायचे फक्त. हे बघा 1 2 3 4 5 वेळा तो डावीकडे वळाला आहे. हे बाकी सगळे कोणते उजवीकडे वळाला त्याचे बरोबर. मग 5 वेळा असा ऑप्शन आहे का. हे बघा 5 वेळा 5 वेळा हे काय आपलं योग्य उत्तर आहे याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा आता 27 नंबरचा हा प्रश्न शेवटचा या डायग्रामवरचा. ते ब हे अंतर जाण्यासाठी रमेशला एकूण किती किलोमीटरचा प्रवास करायला लागला. मग ते ब अंतर जाण्यासाठी किती किलोमीटर प्रवास करायला लागला म्हणजेच हे आपल्याला टोटल करायला लागले. हे बघा 2 आणि 3 5 5 आणि 2 7 7 आणि 1 8 8 आणि 3 11 11 आणि 3 14 14 आणि 8 22 22 आणि 2 24 24 आणि 2 26 26 आणि 3 29 29 आणि 5 34 34 आणि हे 3 37 37 आणि हे 3 40 म्हणजे तो टोटल 40 किलोमीटर गेला म्हणून 40 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर आहे याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा आता. याच प्रश्नावर काय पुढचे 4 प्रश्न डिपेंड आहे 33 34 35 आणि 36. काय दिले मग बघा. ब क व ड हे 4 मित्र 4 दिशेला प्रवासाला निघाले. काही अंतर गेल्यावर थांबले तेव्हा हा क च्या विरुद्ध दिशेला होता. ठीक आहे जे दिलं ते लिहूया आपण. हा क च्या विरुद्ध दिशेला होता. सपोज इथं होता आणि क काय त्याच्या विरुद्ध दिशेला. ठीक आहे सपोज या ठिकाणावर निघाले इथे हे फक्त मानलं आहे आपण. ठीक आहे पुढचं बघूया मग फिक्स होईल काहीतरी. ड हा क च्या ईशान्य दिशेला होता. ड जो आहे तो क च्या काय ईशान्य दिशेला आहे. आता दिशा जर तुम्ही विसरले असतील तर बघा इकडे असते आग्नेय इकडे असते दक्षिण इकडे असते नैऋत्य इकडे असते पश्चिम इकडे असते वायव्य इकडे असते उत्तर
इकडे असते ईशान्य आणि इकडे असते पूर्व. ठीक आहे, काय दिलं त्यांनी, ड हा कच्या ईशान्य दिशेला होता, म्हणजे ड जो आहे तो काय, क जर इथं आहे त्याच्या काय ईशान्य दिशेला आहे, म्हणजे क इथं राहणार आहे बरोबर. त्याच्या पुढे काय दिलं आहे, तर च्या वायव्य दिशेस होता. कोण, ड. ड हा कच्या ईशान्य दिशेला, पण काय च्या वायव्य दिशेला. च्या वायव्यला म्हणजे काय, जर इथं आहे तर काय तो इकडे राहील, मग वायव्य दिशा म्हणजे म्हणजे इथं असला तर काय ड जो राहील तो काय त्याच्या वायव्य दिशेला. ठीक आहे, त्याच्या पुढे काय, आणि त्यांनी दिलं काय होतं, 4 मित्र 4 दिशेला निघाले. आता ही जर काय 1 2 3 असे झाले, म्हणजे काय ती इथून निघाली होती, मग जो चौथा राहील तो काय ब राहील बरोबर. कारण इथं क आणि ड झाले, म्हणजे ब या दिशेला राहणार आहे बरोबर. ठीक, मग प्रश्न काय विचारलाय, तर प्रश्न काय विचारलाय ते बघूया. आधी काय हे डायग्राम खाली बघूया, मग त्याच्यावर काय प्रश्न आहे ते बघूया. बघा या आकृतीवर पहिला प्रश्न आहे बघा, ब हा ड च्या कोणत्या दिशेस होता. ब जो आहे हा बघा, ब इथं आहे, तो काय ड च्या कोणत्या दिशेस होता, तर ब जो आहे तो दक्षिणेला आहे. ठीक आहे, म्हणजे ब दक्षिण हे आपलं योग्य उत्तर राहील याच्यासाठी बरोबर. ब दक्षिण हे आपलं योग्य उत्तर राहील मग याच्यासाठी. बघा हा प्रश्न पण त्याच्यावरच आहे, क क हा ड च्या कोणत्या दिशेस होता. क हा ड च्या कोणत्या दिशेस होता, हे बघा क इथं हा एक क आणि इथं आहे ड, म्हणजे या दिशेला आहे. ही दिशा म्हणजे कोणती असती, ही नैऋत्य असती, कारण इकडे दक्षिण असती आणि इकडे काय असती नैऋत्य असती, म्हणजे नैऋत्य दिशेला आहे क, म्हणजे नैऋत्य. नैऋत्य हे आपलं योग्य उत्तर आहे याच्यासाठी. बघा हा प्रश्न पण त्याच्यावरच आहे, हा क च्या कोणत्या दिशेस होता. जो आहे तो क च्या कोणत्या दिशेला आहे, हे बघा इकडे आहे, क इकडे आहे, म्हणजे तो काय हा क च्या पूर्वेला आहे, ही दिशा पूर्व आहे, तो काय पूर्वेला आहे क च्या, म्हणून क पूर्व हे आपलं योग्य उत्तर राहील याच्यासाठी. ठीक आहे, क क पूर्व हे काय आपलं योग्य उत्तर राहील याच्यासाठी. मग आता या डायग्रामवर हे जे काढलं आहे त्याच्यावर काय शेवटचा प्रश्न आहे, हा क च्या दिशेला काटकोन करणाऱ्या दिशेला कोण कोण आहे. ठीक आहे, मग हे बघूया, क च्या दिशेला काटकोन करणारे, हे बघा ही झाली क ची दिशा, याला काटकोन कोण कोण करते बरं, काटकोन म्हणजे 90 डिग्री कोण कोण कोणाची दिशा करते बरं, ड आणि काय ब ची. ड आणि ब आहे का, मग ड आणि ब हे काय आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा आता, राम श्याम व गौरव एका ठिकाणाहून 3 वेगवेगळ्या दिशेला निघाले. पुढे काय दिलं बघा, प्रत्येक जण काही अंतर चालून थांबतो. रामचा मार्ग हा श्याम व गौरवच्या मार्गाला काटकोन करतो, म्हणजे हा रामचा मार्ग राहील, तर काय याला काटकोन करणारे राहतील दोन्हींचे पण मार्ग, कोणाचा, गौरव आणि श्यामचा, म्हणजे श्यामचा हा राहील किंवा गौरवचा हा राहील, किंवा काय असं उलटं हा याचा आणि हा याचा असं पण राहू शकतं. ठीक आहे, पुढे काय, श्याम हा मूळ ठिकाणाहून पश्चिमेला आहे, म्हणजे श्याम हा मूळ ठिकाणाहून जर पश्चिमेला आहे, म्हणजे हा जो आहे तो काय पश्चिमेला, म्हणजेच काय बघा पश्चिम म्हणजे काय डाव्या बाजूला, म्हणजे याला आपण काय श्यामला इथे कन्सिडर करू. जर श्याम इकडे असला तर काय त्याच्या समोर एक्झॅक्टली कोण राहील, मग गौरव. हे काय आपण फक्त कन्सिडर केलं होतं, ॲक्च्युली जे दिशा दिलं आहे ते लिहितोय आता. बरं, श्याम आणि गौरव मूळ ठिकाणाहून पश्चिमेला आहे असं दिलं, म्हणजे मूळ ठिकाण इथं होतं तर तो काय पश्चिमेला आहे. ठीक आहे, तो झाला पश्चिमेला, गौरव झाला पूर्वेला. व तर गौरवचा मार्ग कोणत्या दिशेला आहे, म्हणजे गौरवचा कोणत्या दिशेला राहील, मग पूर्वेला राहील, तेच बोललो मी. ठीक आहे, म्हणून हे आपलं योग्य उत्तर त्याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा आता, एका नकाशामध्ये 100 मीटर म्हणजे काय 1 सेंटीमीटर हे प्रमाण वापरले आहे. मध्यवर्ती ठिकाणाच्या उत्तरेला 8 सेंटीमीटर अंतरावर भाजी मार्केट आहे. बरं, हे जर मध्यवर्ती ठिकाण धरलं तर काय 8 सेंटीमीटर अंतरावर भाजी मार्केट आहे. ठीक आहे, हे झालं भाजी मार्केट, BM लिहितं फक्त मी. भाजी मार्केटच्या 6 सेंटीमीटर अंतरावर पूर्वेला कपडा मार्केट आहे, याच्या काय 6 सेंटीमीटर पूर्वेला कपडा मार्केट, KM लिहितं फक्त कपडा मार्केट. मध्यवर्ती ठिकाणाहून कपडा मार्केटकडे जाण्यासाठी जवळचा रस्ता बनवणे आहे. जवळचा म्हणजेच काय हा रस्ता राहील, मग जवळचा रस्ता तर तो किती किलोमीटरचा असेल, किती किलोमीटरचा असेल असं विचारलं आहे. बरं, हे जे आहे ते सेंटीमीटर आहे मध्ये दिले, आणि हे काय 1 सेंटीमीटर म्हणजे 100 मीटर आहे. मग हा रस्ता किती येईल बरं, इथं पायथागोरसनुसार आपल्याला ही साईड काढून घ्यायला लागेल. ती किती येईल, इथं जर 8 आणि 6 आहे त्याचा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर किती 64, आणि काय 6चा स्क्वेअर किती 36, 64 आणि 36 होता 100, म्हणजे ही जी साईड राहील तिचा काय स्क्वेअर 100 राहणार आहे. स्क्वेअर कशात 100 राहतो 10चा, म्हणजे तिसरी साईड काय येणार आहे 10 येणार आहे. बरं, 10 हे काय सेंटीमीटरमध्ये, आणि 1 सेंटीमीटर त्यांनी दिलं 100, 10 सेंटीमीटर म्हणजे किती येणार, मग 1000 मीटर येईल बरोबर. 1 सेंटीमीटर म्हणजे जर 100 आहे तर मग हे येईल 1000 मीटर. 1000 मीटर म्हणजेच काय 1 किलोमीटर, म्हणजे हा रस्ता किती 10 सेंटीमीटरचा म्हणजेच 1 किलोमीटरचा राहणार आहे, म्हणून 1 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी.
पुढचा प्रश्न बघूया आता. अप्सराचे घर बस स्थानकाच्या आग्नेयेस 9 किलोमीटर अंतरावर आहे, पण काही कारणामुळे तो रस्ता बंद असल्यामुळे ती घरून ठीक आहे, चला आधी जे दिलं ते लिहून घेऊया आता. अप्सराचे घर बस स्थानकाच्या आग्नेयेस, आग्नेय म्हणजेच काय, इथं जर आहे तर आग्नेय दिशा कुठं इकडे राहील मग, कारण इथं आग्नेय असते, इथं काय दक्षिण असते. ठीक आहे, मग ती काय घर बस स्थानकाच्या आग्नेयेस, इथं जर बस स्थानक, इथं फक्त ब लिहितं मी, बस स्थानकाच्या काय आग्नेयेस 9 किलोमीटर अंतरावर आहे. ठीक आहे, 9 किलोमीटर अंतर, सॉरी इथं घर आहे तिचं, किती 9 किलोमीटर अंतरावर. आणि पुढे काय दिले, पण काही कारणामुळे हा रस्ता बंद असल्यामुळे ती घरून त्याच रस्त्याने 4 किलोमीटरपर्यंत गेली. आता काय दिले, त्या घरून ती 4 किलोमीटरपर्यंत गेली याच रस्त्याने, रस्ता बंद असल्यामुळे 4 किलोमीटरपर्यंत गेली. सपोज ती इथपर्यंत आली, 4 किलोमीटर गेली. नंतर उत्तरेकडे वळून 3 किलोमीटर, इथून ती उत्तरेकडे वळाली आणि काय 3 किलोमीटर गेली. व पश्चिमेकडे काय किलोमीटर गेली आणि काय पश्चिमेकडे काय किलोमीटर गेली व बस स्थानकात पोचली. म्हणजे ती ॲक्च्युली इथं पोचली. ठीक आहे, इथं बस स्थानक आहे. ठीक आहे, एवढं अंतर गेल्यावर ती पोचली. तर तिला तर काय पश्चिमेकडे गेल्यावर तिला किती किलोमीटर अंतर चालावे लागले. म्हणजेच काय, इथून ती पश्चिमेकडे आली होती ना, मग हे अंतर तिला किती चालायला लागले ते कसं काढायचं. हे बघा, हे टोटल दिलं होतं आपल्याला 9, त्याच्यापैकी हे जे खालचं आहे हे किती 4. आता 9मधून हे 4 गेलं म्हणजे हे उरलेलं किती राहणार आहे 5. म्हणजे इथं 3 राहणार आहे, इथं 5 राहणार आहे, हे आपल्याला विचारलं आहे. मग 5चा स्क्वेअर काय 3चा स्क्वेअर आणि या साईडचा स्क्वेअरची बेरीज राहणार आहे, बरोबर. म्हणजे 5चा स्क्वेअर, कारण काय 5 हा काय हायपोटेनिस आहे. 5चा स्क्वेअर म्हणजे काय, सपोज या साईडचं मानलं एक्स आपण, एक्सचा स्क्वेअर अधिक काय 3चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर 25. हा 3चा स्क्वेअर म्हणजे 9 इकडे वजा केला आणि काय तो येणार एक्सचा स्क्वेअर. 25मधून 9 गेले तर किती होणार 16. 16 येणार एक्सचा स्क्वेअर, मग एक्स काय येणार 4. म्हणजे हे अंतर किती पश्चिमेला 4 किलोमीटर चालत गेली ती, कारण 16 हा 4चा स्क्वेअर आहे. म्हणजे 4 किलोमीटर हे आपलं योग्य उत्तर राहिलं याच्यासाठी. पुढचा प्रश्न बघा आता काय दिला यात. अमृता घरापासून शाळेकडे निघाली. उजवीकडे वळून ती एका कार्यालयात गेली. घरी जाण्यासाठी तिला कार्यालयाच्या दक्षिणेकडे जावे. ठीक आहे, दिलं आहे की घरी जाण्यासाठी तिला कार्यालयाच्या दक्षिणेकडे जावं लागणार आहे. म्हणजेच काय, घर हे कार्यालयाच्या दक्षिणेला आहे. मग इथं जर कार्यालय आहे, तर घर काय त्याच्या दक्षिणेला आहे. तेच दिलं आहे, घरी जाण्यासाठी तिला काय कार्यालयाच्या दक्षिणेकडे जावं लागणार आहे. बरं, हे तर झालं. तर शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे. मग आधीची माहिती आणि काय नंतरची माहिती जोडून बघूया आता. अमृता घरापासून शाळेकडे निघाली, पण शाळेकडे जाण्याच्या आधी शाळेकडून काय उजवीकडे वळून ती काय कार्यालयात गेली. म्हणजेच शाळा इकडे कुठेतरी राहील, शाळा इकडे कुठेतरी राहील. तेव्हाच तर काय ती उजवीकडे वळून काय ती एका कार्यालयात गेली. म्हणजे ती घरापासून इकडे आली होती आधी, मग काय त्याच्यानंतर उजवीकडे वळून कार्यालयात जाऊ शकते. अशी जर शाळा इथं असली तर. मग तर शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे. मग ही दिशा कोणती बरं. शाळा हे बघा, इकडे असते दक्षिण, इकडे असते आग्नेय, इकडे असते नैऋत्य, इकडे असते पश्चिम आणि इकडे असते वायव्य. म्हणजेच इथं जर मेन पॉईंट असतो तर काय ही आली वायव्य दिशा. म्हणजे ही कोणती वायव्य दिशेला आहे शाळा घरापासून. मग ड वायव्य हे आपलं योग्य उत्तर आहे याच्यासाठी. बघूया आता पुढचा प्रश्न. आणि पुढचे जे 2 प्रश्न आहे अजून, हे पण काय याच टाईपमध्ये येतात आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने सोडवायचे. बघूया याच्यामधला पहिला प्रश्न. नरेशची शाळेची बस शाळेत पोचते तेव्हा ती पश्चिमेकडे तोंड करून उभी राहते. बरं ठीक आहे, शाळेत पोचते तेव्हा, इथे जर शाळा आहे, शाळेत पोचते तेव्हा काय ती बस काय पश्चिमेकडे म्हणजेच काय या दिशेला तोंड करून उभी राहते. नरेशच्या घरापासून निघाल्यावर ही बस 2 वेळा उजवीकडे वळते आणि नंतर एकदा डावीकडे वळते. ठीक आहे, असं दिलं आहे. व शाळेत पोचते, त्यामुळे नरेशच्या घरून निघताना बसचे तोंड कोणत्या दिशेला होते. मग नरेशच्या घरून निघाली तेव्हा बसचे तोंड कोणत्या दिशेला होते असं विचारलं आहे. बरं, याच्या आधी हे सोडवण्याच्या आधी एक उदाहरण बघूया. सपोज इथं आहे मी, इथं आहे माझं घर आणि मी इथून निघालो समजा, आणि काय 2 वेळा उजवीकडे, समजा इथून निघालो सरळ आणि काय 2 वेळा उजवीकडे म्हणजे एकदा आणि दोनदा, आणि काय एकदा डावीकडे वळालो आणि काय इथे आहे पेट्रोल पंप. सपोज पेट्रोल पंप 2 वेळा उजवीकडे आणि काय एकदा डावीकडे वळालो, तेव्हा काय झालं पेट्रोल पंप पोहोचलो. हे काय घरापासून पेट्रोल पंप कडेची डिरेक्शन झाली. पण तेच जर मी उलटं आलो तर याचं काय होईल. मग हे बघा, उलटं आलो तर काय होईल, इथे काय म्हणणार एकदा उजवीकडे वळालो म्हणजे एकदा उजवीकडे आणि काय हे बघा इथे एकदा डावीकडे आणि काय इथे पुन्हा एकदा डावीकडे, म्हणजे 2 वेळा डावीकडे. पण हे काय झालं उलटं झालं, हे आधी आलं हे नंतर आलं, बरोबर. इथं पण तसंच करायला लागेल आपल्याला. हे जे नंतर एकदा डावीकडे त्याचं काय होईल,
नंतर एकदा उजवीकडे होईल. जर आपण शाळेकडून घराकडे चाललो असेल तर मग इथे एकदा उजवीकडे, आणि इथं काय 2 वेळा उजवीकडे होतं आधीचं, त्याचं काय होईल 2 वेळा डावीकडे. कधी? शाळेतून निघताना. बरं ठीक आहे, मग आता हे काय झालं 2 वेळा डावीकडे आणि हे काय एकदा काय उजवीकडे. बरं पण आता हिची दिशा कुठून बघायची मग? ही जर काय शाळेत पोचली तेव्हा पश्चिमेकडे तोंड आहे, म्हणजे निघताना हिचे इकडे तोंड राहील शाळेतून घराकडे जाताना. मग ही ठीक आहे इकडे निघाली आणि त्याच्यापुढे काय दिलं आहे, हे जे आपल्याला आधी घ्यायचे बरोबर नंतरचं, एकदा उजवीकडे वळते म्हणजे एकदा उजवीकडे वळाली खाली. ठीक आहे, आणि काय 2 वेळा डावीकडे वळते त्याच्यानंतर 2 वेळा डावीकडे म्हणजे एकदा डावीकडे आणि हे झालं दुसऱ्यांदा, तेव्हा काय घरी पोहोचली. ठीक आहे, त्यामुळे नरेशच्या घरून निघताना बसचे तोंड कोणत्या दिशेला होते? मग नरेशच्या घरून निघायचे म्हणजेच काय इकडे खाली जायचे, म्हणजे खालच्या दिशेला तोंड राहील. खालची दिशा म्हणजेच कोणती? दक्षिण दिशा. म्हणून दक्षिण हे आपलं योग्य उत्तर राहिलं. याच्यासाठी काय करायचं? फक्त दिशा उलट्या करायच्या आहे फक्त, आणि काय मार्ग पण काय उलटा करायचा आहे. नरेशच्या घरापासून निघाल्यावर गेले आपण काय करा, शाळापासून घराकडे काढलं त्याच्यामुळे काय दिशा उलट्या केल्या फक्त. ठीक आहे, हा प्रश्न समजला नसेल तर पुढचा याच्यासारखाचे बघूया तो. हा पण प्रश्न मागच्या प्रश्नासारखाच आहे. अजयची शाळेची बस शाळेत पोहोचते तेव्हा ती पूर्वेकडे तोंड करून उभी राहते. ठीक आहे, शाळेची बस जेव्हा शाळेत पोहोचते म्हणजे इथं जर शाळा आहे, शाळेत पोहोचते तेव्हा काय पूर्वेकडे तोंड करून उभी राहते, म्हणजे या दिशेला तोंड करून उभी राहते. ठीक आहे, या दिशेला. ठीक आहे, अजयच्या घरातून निघाल्यावर ती बस 2 वेळा उजवीकडे वळते. बघा इथे दिशा कशा दिल्या आहेत, बस 2 वेळा उजवीकडे वळते आणि नंतर एकदा डावीकडे वळते. पण कोणत्या कंडिशनमध्ये? घरातून निघाल्यावर. आता आपल्याला उलटं काढायचं, आपल्याला शाळेतून घराकडे जाताना कोणत्या दिशेला वळ, त्याच्यासाठी आपण काय दिशा बदलणार फक्त याच्या. मग इथे जर काय नंतर एकदा आहे डावीकडे, हे काय आपण आधी घेणार आणि डावीकडेचं काय करणार आपण उजवीकडे करणार. कधी? शाळेकडून घराकडे जाताना. आणि हे जे आधी काय दिले 2 वेळा जे उजवीकडे वळते याचं काय करणार आपण 2 वेळा डावीकडे. व काय पुढे काय दिले, बस शाळेत पोचते, आपण काय करणार आहे शाळेतून घराकडे काढणार आहे. त्यामुळे अजयच्या घरून निघताना बसचे तोंड कोणत्या दिशेला होते हीच दिशा काढणार आहे आपण आता घरून निघताना. मग आता काय हे जे उलटं केलं आहे आपण ते फक्त काढून घ्यायचं. बरं इथे काय आहे, नंतर एकदा उजवीकडे म्हणजेच काय, बरं ती पोचली तेव्हा काय इकडे दिशा आहे, म्हणजे निघताना काय या दिशेला निघणार ती बरोबर, म्हणजे इकडे निघणार. आणि काय एकदा उजवीकडे वळते, एकदा उजवीकडे वळाली बरोबर. आणि नंतर काय त्याच्यानंतर आधीचं 2 वेळा डावीकडे, 2 वेळा डावीकडे म्हणजे हे झालं एकदा, हे झालं 2दा. आणि इथे काय राहणार मग घर. बरं आता हे बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी काय सरळ दिशा चेक करायची. आता काय आहे बघा, अजयच्या घरातून निघाल्यावर काय ती बस 2 वेळा उजवीकडे वळते. हे बघा 2 वेळा झालं, इथे एकदा उजवीकडे वळाली, इथे एकदा उजवीकडे वळाली. आणि काय नंतर एकदा डावीकडे, नंतर एकदा डावीकडे वळाली. झालं म्हणजे हे बरोबर आहे जे काढलेलं आहे ते. व शाळेत पोहोचली आणि काय शाळेत पोहोचली. त्यामुळे अजयच्या घरून निघताना बसचे तोंड कोणत्या दिशेला होते. बरं घरून निघताना काय वरती जाते, वरची दिशा म्हणजेच काय उत्तर दिशा असते, म्हणून उत्तर हे आपलं योग्य उत्तर आहे याच्यासाठी. ठीक आहे, आता या टाईपचा हा लास्ट प्रश्न आहे. प्रेरणाची बस शाळेत पोचली तेव्हा ती दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. जेव्हा शाळेत पोचली तेव्हा काय दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावरती 2 वेळा डावीकडे व 1 वेळा उजवीकडे वळाली. ठीक आहे, या झाल्या डिरेक्शन. 2 वेळा डावीकडे व 1 वेळा उजवीकडे. तर घरून निघताना तिचे तोंड कोणत्या दिशेला होते? ते मागच्या प्रश्नात जसं होतं तसंच आहे. घरून निघताना कोणत्या दिशेला तोंड होते. बरं आपण काय करायचं मग दिशा उलट्या करायच्या फक्त. घरून निघाल्यावर दिलं आहे, शाळेतून निघाल्यावर काय याचं उलटं राहील. मग हे जर 2 वेळा डावीकडे याचं काय राहील 2 वेळा उजवीकडे. आणि हे नंतर राहील त्याच्या आधी काय राहील 1 वेळा उजवीकडे, याचं काय राहील 1 वेळा डावीकडे, 1 वेळा डावीकडे. ठीक आहे, आता शाळेत पोचल्यावर काय जर तोंड दक्षिणेला आहे म्हणजे शाळेतून निघताना त्याच्या ऑपोजिट राहील. ठीक आहे, निघाल्यावर काय हे आपल्याला आधी घ्यायचे काय 1 वेळा 1 वेळा काय डावीकडे वळली म्हणजे इथून निघाली आणि काय 1 वेळा डावीकडे वळली. आणि काय त्याच्यानंतर 2 वेळा उजवीकडे, 2 वेळा उजवीकडे म्हणजेच काय 2 वेळा उजवीकडे, हे झालं 1 वेळा उजवीकडे, हे झालं 2 वेळा उजवीकडे. आणि काय इथे पोहोचली तेव्हा काय इथं काय घर. तर घरून निघताना तिचे तोंड कोणत्या दिशेला होते. आता घरी पोहोचल्यावर जर या दिशेला आहे म्हणजे घरून निघताना या दिशेला राहील. ही दिशा म्हणजेच कोणती पश्चिम दिशा, म्हणून पश्चिम हे आपलं योग्य उत्तर राहील याच्यासाठी. आता हे लेक्चर तर इथेच संपते. पुढचा चॅप्टर बघूया पुढच्या लेक्चरमध्ये.